Welcome friends. In this second video, we have to continue the remaining part of our lesson, his first flight. Let's see. Ga ga ga, he cried, begging her to bring some food. That little seagull was begging, requesting his mother to bring him some food because he was hungry. Gaw call she screamed back derisively. अतिशय चिडवण्याच्या वृत्तीनं, अतिशय चित्कारानं आईनं त्याच्याशी संवाद साधला. But he kept calling plaintively, and after a minute or so, he uttered a joyful scream. But he kept calling plaintively. Plaintivelyचा अर्थ आहे दुःखाने, अतिशय दुःखमय शब्दामध्ये. आफ्टर अ मिनिट, एका मिनिटामध्ये, काही क्षणामध्येच ही अटर्ड जॉयफुल स्क्रीम, त्यानं अतिशय आनंदाची चित्कार आवाज काढला. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. कारण त्यानं कदाचित बघितलं, हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश. आपल्या आईनं फिशचा एक छोटासा तुकडा उचलला. अँड शी वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम, आणि ती त्याच्याकडे जणू येते हे बघून त्यानं आनंदाने चित्कार केला. आनंदाने तो ओरडला. ही लीन आउट इगरली. तो अतिशय आनंदानं, उत्साहानं तो पुढच्या बाजूला झुकला. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट, आणि आनंदानं पाय टॅपिंग करायला लागला, पाय आपटू लागला. त्या दगडावर तो पाय आपटत होता. ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. जशी आई त्याच्याकडे उडून आली, तो ट्राईंग करत होता की आई आपल्या अधिकाधिक जवळ यावी या उद्देशाने. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम, पण आई जशी त्याच्या अपोजिट म्हणजे अगदी समोर आलेली होती. शी हल्टेड, ती क्षणभर थांबली. हर विंग्ज मोशनलेस, तिचे पंख फडफडून आता थांबलेलं होतं. द पीस ऑफ द फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच टू हिज बीक. जे मांसाचा तुकडा तिच्या बीकमध्ये होता, इट वॉज ऑलमोस्ट विदिन रीच टू हिज बीक. त्याच्या बीकच्या म्हणजेच त्या छोट्याशा सीगल पासून तो काहीच अंतरावर तिच्या तोंडात होता. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज, तो सरप्राईजली वेटिंग करत होता, आश्चर्यानं वाट बघत होता. वंडरिंग, त्याला आश्चर्य पण वाटत होतं. व्हाय शी डिड नॉट कम नियरर, आई आपल्या जवळ का नाही येते. अँड देन, आणि नंतर, ही वॉज मॅडेन्ड बाय हंगर, आणि भीतीने तो अगदी वेडापिसा झाला होता. ही डाईव्ह ॲट द फिश, म्हणून त्यानं फिशवर, त्या आईच्या चोचीत असलेल्या फिशच्या तुकड्यावर त्यानं डाईव्ह मारली, उडी घेतली, सूर मारली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड. लाऊड स्क्रीम करत, मोठ्याने आवाज करत, ही फेल आउटवर्ड अँड डाऊनवर्ड्स इन टू द स्पेस. त्यानं उडी मारली, पुढच्या बाजूनं तो झुकला. तो स्क्रीमिंग करत फेल आउटवर्ड, पुढच्या दिशेनं तो झुकला. डाऊनवर्ड्स, आणि खाली तो गेला इन टू द स्पेस, म्हणजे समुद्राच्या पाण्यापासून तर आकाशाच्या अशा मध्यभागी असलेल्या स्पेसमध्ये तो आता अडकला, थांबलेला होता, पडण्याच्या स्थितीत होता. देन अ मॉन्स्ट्रस टेरर सीज्ड हिम, आणि त्याच वेळेला त्याला अतिशय मॉन्स्ट्रस म्हणजे शॉकिंग, टेरर म्हणजे भीती, सीज्ड हिम, अतिशय भयंकर अशा भीतीनं त्याला ग्रासलं. अँड हिज हार्ट स्टूड स्टील, जणू त्याचं हृदय काम करणंच बंद पडलं, म्हणजेच काय, भीतीनं तो गारठला. ही कुड हिअर नथिंग, त्याला कसलाच आवाज ऐकू येत नव्हता, म्हणजे तो अगदी शांत होता. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट, हे फक्त काही मिनिटभर चाललं. द नेक्स्ट मोमेंट, पुढच्या क्षणाला, ही फेल्ट हिज विंग्ज स्प्रेड आउटसाइड, त्यानंच बघितले की आपले पंख आता स्प्रेड झालेत, पसरलेले आहेत बाहेरच्या दिशेनं. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर, द विंड रश्ड अगेन्स्ट, आणि त्या पंखांच्या आजूबाजूला खालच्या दिशेनं हवा वेगानं वाहते.
हिज ब्रेस्ट फिदर्स, छातीच्या बाजूनं हवा मागच्या दिशेनं फेकली जाते. देन अंडर हिज स्टमक, त्याच्या पोटाच्या बाजूनं हवा मागच्या दिशेनं जाते. अँड अगेन्स्ट हिज विंग्ज, आणि पंखांच्या बाजूनं सुद्धा ती हवा मागच्या दिशेनं जाताना त्याला जाणवू लागली. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्ज कटिंग थ्रू द एअर. त्याला असं वाटू लागलं जणू काही आपल्या टीप ऑफ द विंग्जने, पंखांच्या पात्यांनी हवा आपण कापून काढतोय असं त्याला फिलिंग होत होतं, जाणवत होतं. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉग नाऊ. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉग नाऊ. आता त्याचं डोकं थोडंसं काम करत नव्हतं. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली. तो फ्लाइंग करत होता. सोअरिंगचा अर्थ फ्लाइंग करणे. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली, हळूहळू. ग्रॅज्युअलचा अर्थ हळूहळू. तो आता हळूहळू सोअरिंग करत होता, उडायला सुरुवात केलेली होती. डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स, बाहेर आणि खालच्या दिशेनं तो हळूहळू उडायला लागलेला होता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता त्याला कसलीही भीती राहिलेली नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बीट डिझी. त्याला थोडंसं डिझी आल्यासारखं वाटत होतं. डिझी येणे, चक्कर येणे. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्ज, आणि नंतर त्यानं आपले विंग्ज फ्लॅप केले. फ्लॅप म्हणजे फडफडवणे. फ्लॅप्ड हिज विंग्ज वन्स अँड ही सोअर्ड अपवर्ड्स, आणि त्यानं आपले पंख बाहेर काढून पुन्हा फडफडवायला सुरुवात केली. सोअर्ड अपवर्ड्स, आणि वरच्या दिशेनं तो उडायला लागला. गा 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 कोल आ. हिज मदर स्वूप्ड पास्ट हिम. त्याची आई सुद्धा त्याच्या मागे स्वूप झाली, झेप घेऊन उडायला लागली. त्याच्या मागे ती पण उडत होती. हर विंग्ज मेकिंग अ लाऊड नॉईज. तिच्या पंखांचा सुद्धा मोठा आवाज त्याला आता जाणवत होता. ही अन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. ही अन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. त्यानं सुद्धा तिला आवाजाने प्रतिसाद दिला. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. त्याच वेळेला त्याचे वडील सुद्धा त्यांच्यामध्ये सामील झाले. हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. त्याचे वडील सुद्धा त्याच्या बरोबरीने उडायला लागले. त्यांच्या सोबत उडत होते, स्क्रीमिंग करत होते, चित्कार करत होते. कदाचित त्याला ते प्रोत्साहन देत होते. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड हिम. त्यानं बघितलं त्याचे दोघं बंधू आणि बहीण फ्लाइंग अराउंड हिम, त्याच्याच सभोवती उडतायत. कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग. कर्वेटिंगचा अर्थ लिपिंग फॉरवर्ड. लिपिंग, ती झुकत, ते त्याचे भावंड हे झुकत होते. बँकिंग करत होते म्हणजे फ्लाइंग विथ वन विंग हायर, वरच्या दिशेनं उडत होते. सोअरिंग अँड डायव्हिंग, उडत होते आणि डाईव्ह मारत होते. Then he completed forgot that he had not always been able to fly. Then he completely forgot. आता तो पूर्णपणे विसरला होता की he had not always been able to fly. आपल्याला उडता येत नाही हे आता तो कम्प्लिटली विसरला. त्याला त्याचा विसर पडला. And commended himself to dive and soar. आणि तो आता अतिशय आनंदानं डाईव्ह करत होता, उडत होता, फ्लाइंग करत होता, कर्व घेत होता आणि शर्किंग श्रीली, अतिशय कर्कशपणे आवाज करत तो सर्वत्र आनंदाने विहार करत होता. ही वॉज नियरर द सी नाऊ. आता तो समुद्राच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलेला होता. म्हणजे समुद्राच्या पाण्याच्या वरच्या भागापर्यंत तो पोहोचला होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट. आणि त्या पाण्याच्या अगदी जवळून तो उड्डाण करत होता, फ्लाइंग करत होता. ही वॉज फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. त्या महासागराच्या वरच्या भागावरून तो वर उड्डाण घेत होता. ही सॉ अ व्हास्ट ग्रीन सी बेनिथ हिम. त्याने वरतून बघितलं की जो महान समुद्र आपल्या समोर आहे तो अतिशय व्हास्ट आहे, प्रचंड मोठा हिरवागार समुद्र त्याच्या खाली त्याला दिसत होता. विथ लिटिल रिजेस. अतिशय लहानशा, रिजेस म्हणजे रांगा, पर्वताच्या रांगा, सुळके ज्याला आपण म्हणतो, ते त्याला त्या ठिकाणाहून दिसत होते. अँड ही टर्न हिज बीक साईडवेज. आणि तो उड्डाण करता करता, उडता उडता आपल्या चोचीला या बाजूला दुसऱ्या बाजूला वळवून तो इकडे तिकडे आनंदानं विहार करत होता. अँड काव अम्युझेडली. अतिशय प्लिझंटली, अतिशय आनंदानं तो विहार करत होता, आनंदानं तो उडत होता. हिज पॅरेंट्स and his brothers and sister had landed on this green flooring
अहेड ऑफ हिम. त्याच्या अगदी समोरच्या बाजूला त्याचे पॅरेंट्स म्हणजे त्याचे आई वडील, त्याचे बंधू आणि त्याची बहीण त्या समोरच्या हिरव्यागार जमिनीवर ते त्याला एका ठिकाणी समोर उभे दिसले. दे वेअर बेकनिंग टू हिम. ते त्याला बेकनिंग करत होते. बेकनिंग करणे, सिग्नल देणे, इशारा करणे. कॉलिंग श्रीली. त्याला ते आवाज देत होते. त्याचा उत्साह आनंदाने वाढवत होते. बेकनिंगचा अर्थ इशारा देणे किंवा सूचित करणे. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्यानं आपले पाय खालच्या दिशेनं सोडले त्या समुद्रात टेकवण्यासाठी. हिज लेग्स सँक इन टू इट. आणि त्याचे पाय त्या समुद्राच्या त्या पाण्यामध्ये बुडायला लागले. ही स्क्रीम विथ फ्राईट. त्या गोष्टीने त्याला फ्राईट वाटली, भीती वाटली, म्हणून तो स्क्रीम करू लागला, मोठ्याने चित्कार करू लागला. अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. अँड ही अटेम्प्टेड टू राईज. त्यानं अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न. त्यानं प्रयत्न केला टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. आपले पंख वर फडफडवून त्यानं अजून वरच्या दिशेनं उड्डाण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला. बट ही वॉज टायर्ड. पण आता तो मात्र पूर्णपणे थकलेला होता. अँड वीक. कमकुवत झाला होता, कमजोर झाला होता. विथ हंगर. भीतीने अतिशय तो थकलेला होता. आणि त्याच वेळेला त्याला भूकही लागलेली होती, हंगरही होती. अँड ही कुड नॉट राईज. आणि तो आता पुढे उडू शकत नव्हता. ही वॉज एक्झॉस्टेड. तो थकलेला होता. बाय द स्ट्रेंज एक्झरसाइज. आज त्याचा जो हा नवीनच एक्झरसाइज झाला, नवीनच व्यायाम म्हणजे प्रथमच त्याने उड्डाण घेतलं. आज त्याच्या पायांना थकवा आलेला होता, त्यामुळे तो एक्झॉस्टेड झाला होता, थकलेला होता. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी. आणि आता त्याचे पाय त्या समुद्रामध्ये स्थिरावले. अँड देन हिज बेली टच्ड इट. आणि त्यानं त्या समुद्राच्या पाण्यावर हळूहळू विसावा घेतला, म्हणजेच तो त्या ठिकाणी समुद्राच्या पाण्यावर टेकला. अँड ही सँक नो फार्दर. अँड ही सँक नो फार्दर. पुढे मात्र तो बुडाला नाही, म्हणजेच तो पाण्यावर तरंगू लागला. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. त्यावरच तो फ्लोटिंग करत होता, तरंगत होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग. आणि त्यानं बघितलं, हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग. त्याच्या आजूबाजूला त्याचे सर्व फॅमिली म्हणजेच त्याच्या कुटुंबातले सर्व मेंबर्स स्क्रीमिंग करत होते, त्याचा उत्साह वाढवत होते. प्रेझिंग हिम. त्याची स्तुती करत होते, त्याचा उत्साह वाढवत होते. अँड देअर बीक्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रेप्स ऑफ डॉगफिश. डॉगफिश हा एक प्रकारचा माशांचा प्रकार आहे. त्या माशाच्या तुकड्यांचा त्याला आहार ते पुरवत होते. चोचीने त्या छोट्याशा सीगलला ते माशाचे तुकडे भरवत होते. स्क्रेप्स ऑफ फिश डॉग. स्क्रेप्स म्हणजे पीस ऑफ डॉगफिश. डॉगफिश माशाचे छोटे छोटे तुकडे ते आपल्या सीगलला भरवत होते. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. अशा पद्धतीने त्यानं त्याचं पहिलं उड्डाण घेतलं. थँक्यू.